मागील 25 वर्षांपासून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा अर्थसंकल्प प्रत्यक्ष महसुली उत्पन्नापेक्षा जास्त रकमेने फुगवून तयार केला जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। विशेष म्हणजे मागील 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीतही हीच परंपरा कायम राहिली। चालू आर्थिक वर्षात पालिकेने तब्बल 600 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसुलीचा लक्ष्यांक ठेवला आहे। त्याशिवाय मागील वर्षांची 398 कोटी रुपयांची थकबाकी आहे। म्हणजेच एकूण 760 कोटी रुपयांची वसुली करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर उभे आहे। 1 एप्रिल 2025 ते 2 फेब्रुवारी 2026 या कालावधीत मालमत्ता विभाग आणि 10 प्रभागातील कर्मचाऱ्यांनी मिळून 298 कोटी रुपयांची वसुली केली आहे। मात्र मार्च अखेरपर्यंत उर्वरित अवघ्या 2 महिन्यात तब्बल 463 कोटी 62 लाख रुपयांची वसुली करावी लागणार आहे। त्यामुळे पालिकेचे कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत। चालू वर्षातील 600 कोटींच्या लक्ष्यांपैकी आतापर्यंत केवळ 224 कोटींचीच वसुली झाली आहे, तर थकबाकीतील 73 कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत। जमीन मालक भाडेकरू वाद, न्यायालयीन प्रकरणे यामुळे थकबाकी वसुली अनेक वर्षांपासून रखडलेली आहे। यापूर्वी लक्ष्य पूर्ण केल्याचे चित्र निर्माण करण्यासाठी काही आयुक्तांनी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान अभय योजना राबवून विकासक आणि जमीनदारांना मोठा दिलासा मिळाला। यामुळे पालिकेच्या आर्थिक तिजोरीवर मोठा परिणाम झालाय। सन 2024 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या काळात अभय योजनेचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता। मात्र सध्याचे आयुक्त अभिनव गोयल यांनी पालिकेच्या आर्थिक हिताचा विचार करून अभय योजनेला पूर्णविराम दिला आहे। त्यामुळे यंदा ही योजना लागू न झाल्याची चर्चा असून थकबाकी वसुलीचा खरा ताण आता थेट कर्मचाऱ्यांवर पडत असल्याचं चित्र आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण डोंबिवली।